फ्रेंड आय एम सानिया. तर आज मी तुम्हाला स्टील फ्रेम हे पुस्तक वाचून दाखवणार आहे. याची सुरुवात करणार आहे जे फारुख नायकवडे यांनी लिहिलेले आहे. शीर्षकातच वर लिहिलेले आहे की यशाची व्याख्या शब्दात नसते तर जगण्यात असते. तर चला प्रस्तावनेला सुरू करूया. प्रस्तावना पद्मश्री श्री कुमार केतकर यांनी लिहिलेले आहे, जे ज्येष्ठ पत्रकार आणि श्रेष्ठ विचारवंत आहेत. सर्वसाधारणपणे मराठी मुलं नागरी सेवा परीक्षांना बसत नाहीत. गेल्या काही वर्षात मराठी मुलांची ओढ IT इंडस्ट्रीमध्ये जाण्याची आणि जमेल तर अमेरिकेला जाण्याची असल्याचे दिसून आले आहे. अनेक मराठी आईवडिलांना आपल्या मुलाने IAS व्हावे की IT जावे का बँकेमध्ये अधिकारी बनावे असा प्रश्न जर विचारला तर बहुतेक जण IAS व्यतिरिक्त असलेले करिअर करण्याचे सुचवतात. मराठी मुलांची IAS बद्दलची असलेली ही निराशावृत्ती अनेक कारणांमुळे असावी. एकूणच आपल्या समाजामध्ये नोकरशाही व्यवस्थेबद्दल नफरत असते. नोकरशाही काम करण्यापेक्षा अडचणीची जास्त निर्माण करते. हा अनुभवही सार्वत्रिक आहे. त्याही पलीकडे नोकरशाहीच्या भ्रष्टाचाराच्या कक्षाही प्रचलित असतात. नोकरशाही बद्दलची ही प्रतिमा नेमकी कधी निर्माण झाली हे सांगणे कठीण आहे. कारण स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पहिली 1-2 दशके नोकरशाहीबद्दल आदर होता आणि थोडीशी भीतीही होती. नोकरशाहीबद्दल नफरत तर त्या काळात नक्कीच नव्हती. खरे तर भारतीय नोकरशाहीचा चेहरा मोहरा हा इंग्रजांनी निर्माण केलेल्या जाचक स्टील फ्रेमच्या मुशीत बनला आहे. इंग्रजांनी तयार केलेली जाचक स्टील फ्रेम दूर होत गेली आणि व्यवस्था लोकाभिमुख करण्याचा प्रयत्न सुरुवातीच्या काळात झाला. परंतु जसजशी काही वर्षे गेली तसतसा नोकरशाहीचा चेहरा नव्या पद्धतीने आणि अनेक वेळेला अधिक जाचक बनू लागला. शिवाय नोकरशाहीमधले पगार आणि गेल्या 25 वर्षात नव्याने उभे राहिलेले उद्योगधंदे यांतील उत्पन्न यांत मोठ्या प्रमाणात तफावत दिसून यायला लागली. ही तफावत पाहून उद्विग्न झालेले अधिकारी आपले आर्थिक जीवन अधिक समृद्ध करण्यासाठी भ्रष्टाचाराकडे वळू लागले. भ्रष्टाचार आणि आर्थिक बळकटी यामुळे नोकरशाही आणखीच ताठर बनू लागली. अनेक वेळा स्टील फ्रेम मधील कठोर इंग्रज अधिकारी हा जास्त कार्यक्षम आणि प्रामाणिक होता अशी समजूत मध्यमवर्गीयांमध्ये रूढ झाली. तिला वास्तवाचा आधार नसला तरी प्रस्थापित नोकरशाहीबद्दलची प्रतिमा चांगली नसल्यामुळे इंग्रजांचे राज्य बरे होते असे म्हणणारे काही लोक निर्माण झाले. स्वातंत्र्यपूर्व काळात बंगाल समवेत महाराष्ट्राची शैक्षणिक सामाजिक प्रगती झाली खरी, पण तत्कालीन प्रशासकीय सेवांमध्ये प्रवेश करण्यास मराठी समाज उत्सुक नव्हता. तसे केल्याने ब्रिटिश सत्तेचे मिंदे बनू अशी त्यांची धारणा होती. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारतीय प्रशासकीय सेवा स्थापन करण्यात आल्यावरही C.D. देशमुख यांच्यासारखे काही अपवाद वगळता हा दृष्टिकोन कायम राहिला. संधी अधिकारी होणे म्हणजे सत्तेचे गुलाम लांगूल चालन अशा विचारांचा मराठी समाजावर पगडा होता. परंतु कालांतराने लोकाभिमुख सेवेची संधी म्हणून प्रशासनाची भूमिका किती मोठी आहे याचा प्रत्यय येऊन प्रशासकीय सेवेची जणू लाट आली आणि एकाहून एक कर्तबगार अधिकारी महाराष्ट्राने दिले. दुसरीकडे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आवाहनाने प्रेरित झालेल्या दलित समाजातील बुद्धिवादी व्यक्ती प्रशासकीय सेवांकडे वळत होत्या. दरम्यान महाराष्ट्रामध्ये व्यावसायिक शिक्षणाचा विस्तार होत डॉक्टर, इंजिनियर बनण्याची स्वप्नपूर्ती झाली. ध्येयवादापेक्षा करिअरचा विचार केंद्रबिंदू ठरला आणि मराठा समाज पुन्हा प्रशासकीय सेवांपासून दूर गेला. महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना अनेकविध संधी असल्याने प्रशासकीय सेवांमध्ये जाण्याची गरज काय असा बुद्धिवादी सवाल उपस्थित करण्यात आला. 10वी गुणवत्ता यादीत झळकलेले जेव्हा मी IAS होणार अशी प्रतिक्रिया द्यायचे तेव्हा हा काय मूर्खपणा अशीच भावना दाटून आलेल्या चेहऱ्यांनी
त्यांना पेढा भरविला जायचा. शहरी मानसिकतेमधील वृथा आदर्शवादाचीही फेरविचार होणे गरजेचे आहे. IT च्या माध्यमातून सोन्याची संधी प्राप्त झाली आहे. प्रशासनात कसली आलंय क्रिएटिव्हिटी अशी भूमिका घेतली जाते. शासकीय कार्यालय म्हणजे सर्वसामान्यांची यातनागृहे झाली आहेत अशी टीका सुशिक्षित मध्यमवर्गीय बुद्धिमंत समाजाकडून केली जाते. शिवाजी जन्मावा पण तो शेजाऱ्यांच्या घरी. आम्ही फक्त TN शेषन यांच्या कार्यक्रमात उपस्थित लावून टाळ्या वाजवणार अशी भूमिका काय कामाची? प्रशासकीय सेवा IT प्रमाणे चकाकली नसेल, डॉलरच्या लाटेवरही स्वार होता येत नसेल, परंतु त्यामुळे प्रशासकीय सेवांमधील सर्जनशीलता, बुद्धिमत्ता आणि कौशल्याचे अवमूल्यन नक्कीच होत नाही. बोस्टन शिकागोचे आउटसोर्सिंग करण्यात IT वाल्यांनी किती दिवस धन्यता मानावी. UPSCचे शिखर सर करणाऱ्या स्टील फ्रेमच्या मानकऱ्यांकडे या शहरी मानसिकतेला थोडीच तोड उत्तर आहे. प्रशासनाची भूमिका किती मोलाची आहे. कर्तबगार प्रशासनाअभावी कोणत्या यातना सोसाव्या लागतात याचे चटके आम्हाला लहानपणापासूनच बसतात. जीवनावश्यक औषधे दूरच, किरकोळ ताप आला तरी त्यावर उपचार न मिळाल्याने टोह फोडणारी भावंडं आम्ही शांत केली आहेत. AC वाहनामुळे बसून देखील रस्त्यावरील सिग्नलला थांबण्याची सहनशीलता तुमच्यात नाही. आम्ही भर उन्हाळ्यामध्ये पाणी केरोसिनच्या रांगांमध्ये तासनतास तिष्ठत राहिलो आहोत. सरकारी कार्यालयांमधील अडवणुकीचे समर्थन मुळीच करता येणार नाही. किंबहुना आम्ही सोसलेले चटके शहरी असो की ग्रामीण कोणत्याच नागरिकाला बसू नयेत असे प्रशासन निर्माण करण्यासाठीची ही लढाई आहे अशा शब्दांत ते भूमिका मांडतात. इथे ग्रामीण शहरी अशा अभिनिवेशापेक्षा प्रशासकीय सेवा आणि स्पर्धा परीक्षा याच्याकडे पाहण्याच्या दृष्टिकोनात होत असलेल्या बदलावर लक्ष केंद्रित करावे. गेल्या 4-5 वर्षात काही प्रमाणात नागरी सेवांबद्दल वा एकूणच नोकरशाहीबद्दल मराठी मध्यमवर्गात थोडीशी अनुकूल वृत्ती निर्माण होत आहे. खडतर परिश्रम, शैक्षणिक बौद्धिक तयारीची मानसिकता मजबूत होत असली तरी त्याला आर्थिक शक्ती देणाऱ्या यंत्रणेचा मात्र अजून अभाव आहे. स्पर्धा परीक्षांचे उमेदवार 5-6 वर्षे बौद्धिक काबाडकष्ट उपसतात, वसतिगृहांमध्ये पॅरासाईट म्हणून राहतात आणि एक वेळचे जेवण, चहा, क्रीम रोलवर भागवतात. अशा खडतर वाटचालीनंतरही हाती लागलेल्या अपयशाने हे विद्यार्थी उद्ध्वस्त होतात. अशा वैफल्यग्रस्त मनांच्या शैक्षणिक सामाजिक पुनर्वसनाकडे लक्ष देण्याची गरज आहे. स्पर्धा परीक्षेच्या नादाला लागलेल्या विद्यार्थ्यांशी कुटुंबानेच नव्हे पण गावांनी संबंध तोडलेल्या घटना या कल्पना विलासित नाहीत. या सर्व यातनांच्या छटा स्टील फ्रेम या पुस्तकात जागोजागी आढळतात. गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्रातील उमेदवारांचे यशस्वी होण्याचे प्रमाण वाढत आहे. यशस्वी उमेदवारांमध्ये बहुतांश ग्रामीण भागातील विद्यार्थी आहेत. डॉक्टरांपाठोपाठ टेक्नॉक्रॅटही आता संधी सेवांकडे वळत आहेत. प्रशासकीय सेवांकडे पाहण्याची बदलणारी दृष्टी, दर्जेदार प्रशिक्षण संस्था, परमिट राज बाबूगिरीतून मुक्त होऊ पाहणारी प्रशासकीय सेवा, माहिती अधिकार युगातील तिची बदलती प्रतिमा, युवा पिढीची वैचारिक शैक्षणिक स्थित्यंतर याआधी प्रतिबिंबही स्टील फ्रेममध्ये उमटलेले आहे. स्टील फ्रेम या संज्ञेचे अनेक अर्थ लावले गेले आहेत आणि काही त्या संज्ञेला चिकटलेले आहेत. खरे तर या एकूणच विषयावरती अतिशय वस्तुनिष्ठपणे विचार यापूर्वीच व्हायला हवा होता. त्या दृष्टीने फारूकचा प्रयत्न हा खरोखरच लक्षणीय आहे. लेखकाने स्टील फ्रेम या पुस्तकामध्ये जो उपमंत्रा दिला आहे ते मी तुम्ही यावरूनच या पुस्तकाबद्दलची संकल्पना लोकाभिमुख असावी असे
प्रथमदर्शी जाणवते. गेल्या काही वर्षात नागरी सेवा स्पर्धा परीक्षांबद्दल जी अनुकूल मानसिकता तयार झालेली आहे, ती जर अधिक अनुकूल करायची असेल तर त्यासाठी प्रेरणेचा स्रोत म्हणून स्टील फ्रेम आवर्जून वाचलीच पाहिजे. केवळ करिअर म्हणून नव्हे तर नोकरशाहीचा वस्तुनिष्ठ अभ्यास होण्याच्या दृष्टिकोनातून फारूकच्या पुस्तकाचा उपयोग होऊ शकेल. UPSCच्या विद्यार्थ्यांना तर हे पुस्तक म्हणजे मार्गदर्शनाची पर्वणीच ठरावी. जिद्दीचा अंगार पेटवण्याचे सामर्थ्य. सीमित करणारे कोणतेही यश मोठ्या समूहातही उठून दिसते. सामाजिक स्थित्यंतराची नजरा या यशाच्या तेजाने उजळून जातात आणि त्याच वेळी त्या यशाच्या राजमार्गाचा शोध घेऊ लागतात. प्रत्येकालाच यशाची, मानमरातबाची, मोठ्या अधिकारपदाची जबरदस्त तृष्णा असते. ही तृष्णा ही यशाच्या आकर्षणाचे एक कारण असते. तहानेची भावना आणि ती पूर्ण झाल्याचे वास्तव यातील प्रवास म्हणजे यशाची वाटचाल उलगडून दाखवणारा भावनकशी अनुभव. यशाने डोळे दिपून गेले की त्यांची क्षमता कमी होते की काय ठाऊक नाही, परंतु दैदिप्यमान यशाचा रस्ता मात्र अनेकांना दिसत नाही हे मात्र खरे. स्टील फ्रेम या पुस्तकात फारूक नायकवडे यांनी या पाऊलवाटांचा, त्यावरील चढउतारांचा, खास खळग्यांचा, पुढे याच पाऊलवाटातून निर्माण झालेल्या रस्त्यांचा, राजमार्गाचा शोध घेतला आहे. हा शोध अतिशय डोळस आणि आश्वासक आहे. सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंबाची पार्श्वभूमी असलेले, खेड्यात आणि निमशहरी भागात राहणारे, मराठी माध्यमात शिक्षण घेतलेले तरुण अधिकारी प्रशासकीय सेवांमध्ये आपल्या कर्तृत्वाचा अनोखा ठसा उमटवितात हे कौतुकास्पद आणि भूषणावह आहे. प्रशासनात मराठी तरुणांचा सहभाग कमी असतो, पण या वास्तवातून आपण खूप पुढे आलो आहोत. पण तरीही ती अनेक मेहनती, जिद्दी तरुणांची जीवनप्रणाली झाल्याचे चित्र नाही. स्पर्धा परीक्षा विषयींचे आकर्षण तरुणांत निर्माण करण्याचे प्रयत्न खूप सुरू आहेत, पण ते अजूनही सर्व दूर पोहोचलेले नाहीत. एकूणच प्रशासकीय सेवा, स्पर्धा परीक्षा, त्यासाठी आवश्यक असणारी तयारी याविषयीची माहिती घेण्यात तरुण अजूनही मागे आहेत. स्टील फ्रेम हे पुस्तक अशा होतकरू तरुणांसाठी मार्गदर्शक आधार आहे. पुस्तकातील अनुभव त्यांचा न्यूनगंड दूर करणारे आहेत. या पुस्तकात समाविष्ट झालेले सारेच आयडॉल हातात जिद्दीचे प्रखर फलित घेतलेले आहेत. या प्रकाशाने सर्वसामान्यांचे आयुष्य उजळून टाकण्याची उर्मी त्यांच्या मनात आहे. अभ्यासाचे सातत्य ठेवून त्यांनी आपले यश अक्षरशः खेचून आणले आहे. यशाच्या मंदिराकडे एक एक पायरी करीतच जावी लागते. सर्व पायऱ्या पार केल्यानंतर विशिष्ट उंचीवर माणूस दिसला की त्याचे कौतुक सोहळे सुरू होतात. हे व्हायलाही हरकत नाही, परंतु बऱ्याच वेळा त्यातून व्यक्तित्व माजण्याचा धोका असतो. यशाची एक एक पायरी सहसा कधी पुढे येत नाही. यशासाठी झगडणाऱ्यांना हे छोटे टप्पेही असतात, ते सांगण्याची गरज नाही. अशा पायऱ्यांची ओळख ही स्टील फ्रेमची मोठी जमेची बाजू आहे. या सर्व यशस्वी अधिकाऱ्यांचे मैत्र लेखकाला लाभले. त्यांची वाटचाल, त्यातील छोटे मोठे टप्पे त्यांना अगदी जवळून पाहता अनुभवता आले. म्हणूनच या लेखनातील अनुभव अस्सल आहेत आणि ते खूप भावणारेही आहेत. स्पर्धा परीक्षा म्हणजे त्यात कोणत्या संधी उपलब्ध असतात, मराठी तरुण यात काय मुरदुमकी गाजवीत आहेत, त्यांच्या पूर्वायुष्यातील संघर्ष केवढा खडतर आहे, त्यांची जिद्द किती अभंग आहे, अशा अनेक गोष्टींची ओळख या पुस्तकात होते. प्रयत्नवंतांच्या कथांत, अनुभवात जिद्दीचा अंगार पेटवण्याचे जबरदस्त सामर्थ्य आहे. तीच लेखकाच्या शैलीची विशेषता आहे.